तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल आणि त्यातली त्यात चिकन सुक्का तुमचं फेवरेट असेल ना, तर ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. त्यासाठी काय करायचं ना, अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचाभर धना पावडर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची. छान असं मॅरिनेशन करून 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं. यासाठी छोटंसं वाटण तयार करायचं. त्यामध्ये सुकं खोबरं, काही हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, त्यानंतर लसूण आणि थोडंसं जिरं घालायचं. कारण आज आपण बनवतोय चमचमीत तिखट झणझणीत असा चिकन खरडा, जो चवीला खूप जास्त भारी लागतो. व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, तेजपान घातले आणि बारीक चिरलेले 2 कांदे यामध्ये घालायचे. छान असं परतून घ्यायचं. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. चिकन खरडा बनवत असताना मी इथं थोडासाही पाण्याचा वापर केला नव्हता, तरी देखील मस्त असं याला पाणीसुद्धा सुटतं. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं, छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालायचं. छान असं अगदी 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि मध्यम गॅसवर हे चिकन शिजवून घ्यायचं. मस्त याला पाणी सुटतं. चपातीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप जास्त भारी लागतं. त्यानंतर चिकन मसाला घालायचा, मस्त कोथिंबीर घालायची, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या. मस्त असं चमचमीत आपला चिकन खरडा तयार झाला. रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.